आंतरवली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीकरता जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलंय। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे। दरम्यान जरांगे आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। या पत्रकार परिषदेतून जरांगे काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आंतरवली सराटीमध्ये आपले प्रतिनिधी सुधाकर जाधव यांच्याकडे। सुधाकर, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? आज तिसरा दिवस आहे, जरांगे आपल्या उपोषणावर ठाम आहेत। 11 वाजता पत्रकार परिषद सुद्धा घेतील। सुधाकर, नक्कीच लागेल की आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे मराठा आंदोलक जे आहे ते आंतरवली सराटीमध्ये उपोषणाला बसलेले आहेत। आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे। आज ते सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेतील। मात्र आपण जर पाहिलं तर यावेळेस जरांगेंचं जे उपोषण आहे त्यांच्यासोबत शेकडो मराठा आंदोलक देखील याच ठिकाणी आंतरवली सराटीमध्ये सामूहिक उपोषण करतायत। त्यांनी मनोज जरांगे पाटलांसोबत सामूहिक उपोषणाला सुरुवात केलेली आहे। शेकडो आंदोलक देखील याच ठिकाणी आंतरवली सराटीमध्ये उपोषणाला बसलेले आहेत। मात्र आपण जर पाहिलं तर आज सकाळी 11 वाजता मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषद घेणार आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ते सरकारला काय सांगणार, सरकारला कुठली आव्हानं देणार, सरकारकडे काय भूमिका त्यांची मांडणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। लागेल साधारणतः 11 वाजता या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। आज कोणी जरांगेंची भेट घ्यायला तिथे येणार आहे का, काय माहिती आहे? पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मराठा आंदोलक येण्याची शक्यता आहे। मात्र सरकारकडून अद्यापही कुठलाही अधिकृत जे आहे कुठलीही प्रतिनिधी किंवा सरकारचं कुठलंही शिष्टमंडळ या ठिकाणी येणार नाहीये। मात्र जे मराठा आंदोलक आहेत ते आंतरवली सराटीमध्ये येऊ शकतात। त्याचबरोबर या ठिकाणचे जे काही नेते आहेत ते देखील जरांगे पाटलांची भेट घेऊ शकतात। मात्र सरकारचं प्रतिनिधी या ठिकाणी अद्यापही येणार नाही असं कुठलंही माहिती आपल्यापर्यंत आलेली नाहीये। सुधाकर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।